पहिला चेंडू राईट आर्म हवा. यावेळी पंचांचा डेड बॉलचा इशारा. स्ट्रायकरला आहे तो विजय बाटला आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकरला सागर पाटील. नाही पडलेलाच नाही बॉल. सूरज पाटील यांनी 20 नावं टाकली होती. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. यावेळेला पाय टाकल्या चेंडू खोलवर टप्प्याचा 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन पुरली बिनबाद 1. स्ट्रायकरला येतो तो सागर आणि गोलंदाज आहे अब्दुल्ला. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं. यावेळेला चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आढळतो अब्दुल्ला. निर्धाव चेंडू. अब्दुल्ला या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जोरकस फटका मारला जातो. 1 रन तर पळून काढले ते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन बोलली ती बिनबाद 2. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या बिनबाद 3 वर. भूपेंद्र भुईर आणि निखिल पाटील यांच्याकडनं विजय बटाला यांनी जर लगातार 3 षटकार 3-6 इन अ रो तर त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस. भूपेंद्र पाटील आणि निखिल भुईर आबिडकर यांच्याकडनं. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जात आहे आणि धावबाद. विजय बटाला धावबाद होतोय. विजय नवीन फलंदाज कोण येतोय? नवीन फलंदाज त्वरित पाठवा ग. कोण? साईनाथ. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय साईनाथ. नाव लिही ना यार तू. पुन्हा एकदा ऑन रोहितचा जोरकस फटका. 1 रन पळून काढला आणि चेंडू जातो की काय वेगाने आणि दुसरी धाव मात्र इथं घेण्याचा प्रश्नच येत नाही. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. किती बॉल झालं ना? षटक संपलं ना? षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये अब्दुल्ला याने फक्त किती धावा दिलेल्या आहेत? 4 धावा दिल्या आहेत. अतिशय नियंत्रित मारा केलेला. टिचून गोलंदाजी केली घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालंय ते अब्दुल्लाकडनं. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? बाबू फयाज. फैज बाबू. फैजपेक्षा त्याला बाबू या टोपण नावाने जास्त ओळखलं जातंय. बाबू म्हटलं की आपल्याला आपोआप आपसुकत नाव आठवतं तर त्याचा दुसरा भाऊ गोट्या.
बघूया बाबू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, झेल उडतोय आणि अबक दुबक दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेम तेम झेल पकडला जातोय. कोणी घेतला झेल? अक्रम ने किया फिर से एक बार चक्रम. नवीन फलंदाज जातोय गौतम. गौतम बाबू यांचा षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जोरकस फटका मारला जातोय. एक रन पूर्ण काढले जाते आणि एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या 2-5. दोन बाद पाच खेळण्यासाठी एका बाजूला पुन्हा एकदा सागर. बाबू यांचा षटकातला पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कव्हरच्या दिशेने मारलेला आणि इथे मात्र झेल बाद होतोय खेळाडू. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन सागर बाद होतोय. हा तिसरा गडी बाद होतोय. कोणी झेल घेतला? अहमदने झेल घेतलेला. सुरेख झेल. तिसरा गडी बाद होतोय. 3-5. सागर बाद होतोय. एक जुना अनुभव संपन्न असा खेळाडू निंबोली संघाचा. सूर्य मावळ दिलाय. यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा. निंबोली संघातल्या खेळाडूंनी जरा घाई करायचे. निंबोलीचे खेळाडू असे ते मैदानातून बाहेर येतात जशी लग्न झाल्यानंतर नवरी सासरी जायला जशी आडते लडखडते, तसे निंबोलीचे फलंदाज त्या स्टेडियममधनं बाहेर यायला नवरीप्रमाणे लाजत लाजत बाहेर येत आहेत. नहीं नहीं, डिंगडोंग फैन ना तो उदान आलेले उदान. और रात को यहाँ पर शाही भोजन जरूर होगा. तो सूरज पाटिल कहीं नहीं जाएगा, रात भर यही रहेगा. आम दावत. हाँ, नंदाताई पिंपळेकर यांच्या तमाशामध्ये सुद्धा त्यांना अँकरिंगसाठी मोठी घसघशीत रक्कम देऊन त्यांना बुक करण्यात आलेलं आहे. नवीन फलंदाज आलेल्या मैदानामध्ये ओमकार. धावसंख्या जाऊन बोलली ती 3-5. पुढचा चेंडू पंचांचे हात समांतर, धाव अमांतर. धावसंख्या जाऊन उठली 3-6. रजापुरी यांनी मगाशी पण नेहमीप्रमाणे एक झेल सोडला, एक झेल पकडला, तरी 200 रुपये कमवून बसलेले आहेत. पुढचा चेंडू बाबू राईट आर्म राऊंड द विकेट. त्रिफळा बाद, क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज येतोय प्रदीप. धावसंख्या 4-6. अत्यंत दयनीय अवस्था निंबोली संघाची. प्रदीप हा पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा धावपटू आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र
पुढचा चेंडू राईट आमवा. यावेळेला कडक प्रहार येतोय आणि बघूया रजा बुरे काय करतोय. रोक नाही पाये. चुरा मुरा करून टाकलेला तिथे त्यांनी प्रेक्षकांचा अक्षरशः चुरा मुरा. 4-5 खुर्च्या तोडून टाकलेल्या आहेत रजा बुरे यांनी. OnePlusचा मोबाईल फोडलेला, काही खेळाडूंना जखमी केलेले, प्रेक्षकांची पळापळ. जसं रजा बुरे आले तसे प्रेक्षक जीव घेऊन पळालेत, लेकिन कोई बच नहीं पाया उनके सिकंजे से. छोटे बच्चे हटो, छोटे बच्चे जो रजा बुरे वहां से दौड़ रहे हैं, बाजू हटो. 5 चेंडू 10 धावा. पंचांच्या आत समांतर धाव, अवांतर धावसंख्या 4 बाद 11. एखाद्या रणगाड्याप्रमाणे रजा बुरे सुसाट बेफाम धावत आले. एखादा ज्येष्ठ नागरिक तडाख्यात सापडला असता तर पूर्ण चेंदा मेंदा करून टाकला असता त्यांनी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू येतो वेगाने, कव्हरच्या दिशेने 1 रन पळून काढले ते. दुसरी धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते, या 2 धावांनी जाऊन पोहोचते 13वर. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 4 बाद 13. शेवटचं हाणामारीचं षटक कोण येतो. लहान मुलांना तिथून काढा रे बाबा. हा ठीक आहे, रजा बुरे आला ठीक आहे, पण फरमान सारखा खेळाडू जर आला इतक्या वेगाने धावत, हा म्हणून बाबा अगोदरच सांगतोय, हा खड्डा काय पण तो जीवितहानी होऊ शकते ना. हा त्यांना थोपवणारा फक्त एकच व्यक्ती प्रेक्षकांमध्ये सूरज पाटील. फक्त पोट लावायचा काम आहे. पुढचा चेंडू याला फेकून दिलंय. पकडो क्या जीतो मॅच. बघा सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. बघा चित्त्याची चपळाई, बैरी ससाण्याची नजर, युसेन बोल्ट सारखी वारा प्यायलागत खेळाडू धावतायत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 15. पुन्हा एकदा फरमान बुरे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्रिपळा बाद, क्लीन बोल्ड. फरमान बुरे गरज रे बरस रे. आणि इथं मला वाटते 5वा गडी बाद होतोय. 5 बाद 15. नवीन फलंदाज येतो राहुल. नाचो. जितने भी मोटे बच्चे हैं ना, छोटे बच्चे, वो खाली नाचना है, पेट हिलाना नहीं है, कमर को हिलाना पड़ेगा. अगर कमर हिलेगी तभी पैसा मिलेगा. हाँ यस यस, खाली पेट हला, जो पेट हला के नाचेगा उसको पैसा नहीं मिलेगा. कमर हिलाओ. हाँ कमर हिलाओ, कमर. पैसा देगा ना अगदच बुबेरे. धावसंख्या झालेली 5 बाद 15. नवीन फलंदाज मैदानात राहुल. चेंडूला भिरकावलाय. 1 रन पळून काढले ते. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17वर. 5 बाद 17. शेवटच्या 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सूर्य मावळतीला जातोय. गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक इथं येत आहेत. काय नाव. जमर भुरे इथं येतात. अब्दुल्लाचे मामा. गिली मच्छी म्हणजे ओल्या मच्छीचे होलसेल व्यापारी. एकरू गरगटे बोंबील मांदेली यांचे होलसेल व्यापारी. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधावा. जमीर भुरे. सकाळी अर्ली इन द मॉर्निंग.
धावसंख्या 2 धावांनी जाऊन पोहोचली ती 19. अजून या षटकातले किती चेंडू शिल्लक आहे? शेवटचे 2. उडवलं हेलिकॉप्टर आणि झेल होतोय. नहीं पेट हिलाता है वो बड़ा बच्चा, पेट नहीं हिलाने का, कमर हिलाओ कमर. नवीन फलंदाज मैदानात कोण गेलाय? नवीन फलंदाज तुषार. हा विशाल विशाल विशाल. धावसंख्या किती गडी बाद झालेले आहेत? 6 बाद 19. शेवटचा चेंडू निर्णायक. फिर से रजा बुरे की बहुत दमछाक हो रही है. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. षटक संपल्याची उद्घोषणा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ते मला वाटत आहे 6 बाद 19 जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज. 19 लॉस ऑफ 6 विकेट. लो स्कोरिंग मॅच आहे. लगेच सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. ए अक्षय अक्षय डिंग डोंग ऑर्गेनाइज ट्रॉफी डिंग डोंग चषक 2025. इस ट्रॉफी के लिए 2025 ट्रॉफी डिंग डोंग वडोली डैशिंग पर्सनालिटी आगमन होता हुआ. प्लीज वेलकम मंच पर मिस्टर मोजम भूरे. वेलकम मोजम भूरे. इनका आगमन वेलकम. डीजे मोजम भूरे वेलकम. Come on. Hey Nacho. Ding Dong Juniors. विजया करता जर आपण पाहिलं तर इथे 20 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 20 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता 2 सलामी वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. मनपूर्वक स्वागत सर्वांचं जेही या स्पर्धेशी जोडले गेले यूट्यूबच्या माध्यमातून आणि या मैदानाशी जोडले गेलेले आमच्या प्रत्येक मायबाप प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत आहे. डिंगडॉंग वडवली ट्रॉफी या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. यावेळेस मात्र पहिला बॉल तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉलमध्ये जरी कनेक्शन नसलं तरी पंचांनी त्याला वाईड म्हणून करार केल्यानंतर इथे रिव्ह्यू घेतलाय. इथे रिव्ह्यू आहे.
डिंग डोंग वडोली ये मैच जीती है तो आदम भाभे, श्याम भूरे युवा उद्योजक, एक राइजिंग बिजनेसमैन श्याम भूरे, इनकी तरफ से आज की शाही दावत डिंग डोंग पूरे टीम के साथ डिंग डोंग जूनियर्स को भी मिलेगी। पंच प्रदीप. वाईटचा इशारा आलाय तिथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून प्रदीप भंडारी यादीने. टप्पा जो पडला तो बाहेर पडला. यावेळेस पुण्याच्या एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर दोन या आकड्यावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 2 चेंडू दोन्ही अतिरिक्त स्वरूपानं आहेत. या दरम्यान आणखी एक व्हाईट बॉल. आधीच तुमच्याकडे रन्स नाही आहेत आणि तिथे या पद्धतीने हाराकेरी करणं ते परवडणार नाही आहे. सलगचे 3 बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळाले. 3 व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालेत. प्रत्येक बॉल जर आपण पाहिलं तर ऑफस्टमवर थोडीशी बाहेर पिचिंग करत असताना तिथे प्रदीपकडनं चुकी होती. बॉल जर आपण पाहिला तर अतिरिक्त बाहेरची पिचिंग आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे व्हाईटचे इशारे येत असताना हा बॉल चांगला आहे. वाईड यॉर्कर प्रदीप याकरता ओळखला जातो. प्रचंड वेगानं वाईड यॉर्कर हाताळण्याकरता. मात्र आज तेवढासा प्रॅक्टिसचा थोडासा अभाव असावा किंवा थोडासा बाहेर, कारण धावपट्टू आहे पालघर जिल्ह्याचा एक नामांकित धावपट्टू म्हणून प्रदीप याची एक ओळख आहे. वसई विरार मॅरेथॉन असेल किंवा पालघर जिल्ह्याचे मॅरेथॉन असतील, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातल्या, भारतामधल्या वेगवेगळ्या विभागातल्या स्पर्धा त्याने जिंकल्यात आणि त्याच धावपट्टूमुळे त्याला जर आपण पाहिलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तो जॉबला आहे. अगदी अप्रतिम धावपट्टू म्हणून त्याची ओळख आहे पालघर जिल्ह्यामधला प्रदीप, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका फसला आहे. विकेटच्या मागे क्षेत्ररक्षक, कॅच कॅरी होईल, विकेट मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन यार. पहिला झटका, टीम ओढवलेला फलंदाज बाद. Come on, Nacho! दादा भुरे इथे येत आहेत. आजचा संपूर्ण दिवस मैदानाच्या आजूबाजूला त्यांनी सर्व खेळाडूंचे हालोहाल विचारलेत आणि निश्चित, कारण दादा भुरे वाडा तालुक्यातले जेवढे खेळाडू आहेत प्रत्येकाशी मैत्रीचं नातं आहे. कारण इथेच नाही, कुठेही स्पर्धा असेल तिथे दादा भुरे तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतात. आज जर आपण पाहिलं तर काल रात्री भिवंडी प्रीमियर लीगची स्पर्धाही त्यांनी एन्जॉय केली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ऐन जवानीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे ती व्हॉलीबॉल या खेळाकरता प्रसिद्ध होते. चांगला बॉल, क्वालिटी बॉल, गुडलँड स्पॉटच्या परिसराचा अगदी योग्य त्याने वापर. तिथे पडला बॉल आणि त्यानंतर राईज झाला फलंदाजाला. तिथे काही कळण्यात तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फरमान भुरे यांच्या प्रति षटकाला 1000 रुपये सद्दाम भाबे टायगर यांच्याकडनं. षटकार हॅट्रिकला 5000 रुपये सद्दाम भाबे टायगर इनकी तरफ से.
इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक शंकर इथे एक चांगला कॅच. विकेट नंबर 2. दुसरा झटका. टीम डिंगडॉंग वडवलेला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रजा, आणखी एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले 5 चेंडू खेळ, 4 धावा आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 3 वाईट आहेत. 3 धावा या वाईटच्या स्वरूपाने ऍड झाल्यात. सध्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर निंबोलीकर प्रयत्न करतायत, मॅचवर कुरघोडी करतायत असं म्हणता येणार नाही, प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाते आणि तेच प्रयत्न मैदानातनं तुम्हाला इथे सध्या करावे लागतील. संघर्ष जो प्रत्येकाच्या वाट्याला येतो आणि तो प्रत्येकाला करावा लागतो आणि या संघर्षात जो विजय मिळतो ना तो इतिहास घडवतो आणि तोच इतिहास इथे निंबवलीकरांना घडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बिहाइंड दी विकेट गेला बॉल. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ 3 वाईटच्या समावेशानंतर 5. आता विजयाकरता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 15 धावसंख्येची गरज आहे. बघा 30 रन असत्या सर तर इथे मॅच कठीण होऊन बसली असती. 5 रन आल्या, 20 रन आल्या होत्या, फक्त 19 बनल्या होत्या. तिथे 30च्या जवळपास जरी गेले असते तरी मॅच थोडीशी कठीण करता आली असती. आणखी एक प्रभावी अस्त्र गोलंदाजी करता ओळखला जातो तो गौतम गोलंदाजी करण्याकरता आला. या आधीच्या मॅचमध्ये 2 ओव्हर 3 रन त्यानं दिल्या होत्या. तो गौतम आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी जसप्रीत बुमराह त्याची जशी ॲक्शन आहे अगदी त्या पद्धतीची ॲक्शन त्याच्याकडे आहे. तो गौतम गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा ओव्हर आहे. बघा गौतम आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अगदी जसप्रीत बुमराह सारखी त्याची गोलंदाजीची ॲक्शन आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतो. वाडा तालुक्यात आणखी एक गोलंदाज आहे, मला वाटतं दुपारेपाडा या टीमकडे, जिथे त्याच्याकडनं ही गातेस टीमकडे आहे तो आणि त्याच्याकडनं ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिला तर अतिरिक्त हाईट वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 6 या आकड्यावर. हाईट 1चा इशाराही येतो. एक बाउंडची जी मुभा होती ती इथे गमावली गेली आहे. गौतम आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आधीच्या गोलंदाजांनी ही पहिल्या 3 बॉलवर 3 वाईट दिले आणि तदनंतर गोलंदाजी चांगली केली. इथे गौतम जर आपण पाहिलं तर तोही 2 बॉल जर आपण पाहिलं तर सुरुवातीचे वाईट टाकतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. बघा चपळाई त्याचं धावणं अप्रतिम. क्षेत्ररक्षण बघा तुम्ही जीव ओतून खेळला पाहिजे. मॅच काय आहे ते महत्वाचं नाही. मॅच विजयी पराजय हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. मैदानात आहात ना मग 100% एफर्ट द्या. ते 100% एफर्ट तुम्हाला मैदानाच्या आतनं द्यावेच लागतील आणि ते इथे दिले. चांगली फिल्डिंग केली. वेगानं धावून गेला आणि बॉल तिथे गोलंदाजापर्यंत दिला. राहुल होता त्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला थोडी घाई करा, एक मॅच अजून बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा विजयाकरता इथनं अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे आणि या 12 धावा बनवण्याकरता तुमच्याकडे 10 बॉल आहेत. म्हणजे थोडंसं इत्मिनानमध्ये बॅटिंग करू शकतो ते ठाऊक आहे अगदसला आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर थोडंसं शांत फलंदाजी करत असताना फटका हवेमध्ये आहे. बॉल
तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आणखी एक गडी तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळेल. अगदस बुबेरे यावेळेस तंबूच्या आसराला येतोय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. आणखी एक मोठे फटके खेळणारा खेळाडू इबाद आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 8 या आकड्यावर स्थिर आहे. अगदच बुबेरे एक बेजबाबदारपणाचा फटका आपण ज्याला म्हणतो तो बेजबाबदारपणाचा फटका तिथे खेळला आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल देऊन त्याला माघारी परतावं लागलं. येणारे इथनं 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही मी म्हणतो की ही मॅच वडवली टीमच्या बाजूनं 70% आहे. 30% चान्सेस आहे तिथे टीम निंबवलेला प्रयत्न करण्याकरता. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक व्हॉट फिल्डिंग एफर्ट. मात्र असं वाटलं की बॉल हातामध्ये आलाय की काय. मात्र मला वाटतं ज्या हातामध्ये जो बँड आहे तो तिथे चमकला. नाचो डीजे थँक्यू. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना धावून पोचते एकंदर 12 या आकड्यावर. 8 धावसंख्येची अजूनही विजयाकरता गरज आहे. रन्स अगदीच कमी धावफलकावर लागल्या ज्यामुळे जर आपण पाहिलं तर वडवली संघ या मॅचवर हावी होण्याचा प्रयत्न करतोय. इथे फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आता विजयाकरताचं जे आव्हान आहे ते सोपं झालंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि रनची गरज आहे 2. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खेळ खल्लास. विजयी होते टीम डिंगडॉंग वडवली. डिंगडॉंग वडवली या टीमला लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच और विनिंग डिंग डॉग वडोली. कम ऑन. डीजे थँक्यू. धन्यवाद अगदास बुबेरे आणि टीम आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची त्यांनी मला संधी दिली. तसं तर अगदासने भरपूर दिवस समालोचन करण्याकरता सांगितलं होतं. मात्र आज मला दुसऱ्या स्पर्धेकरता जायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद अगदास अँड टीम डिंगडॉंग वडवली.